पाहतात गाव खबर आणि आज आम्ही आलेलो आहे टिंबे धरणामध्ये जे रेस्क्यू टीम चालू आहे। आपल्या बरोबर पोलीस प्रशासन आहे, आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन त्याची जी टीम आहे ती सुद्धा आहे आणि या ठिकाणी पूर्ण पोलीस प्रशासन गेले 5 दिवसापासून त्या दीपक खाडे या युवकाचा शोध घेत आहेत। दीपक खाडे हा युवक दिनांक 22 जुलैला वाहून गेला होता। त्यानंतर त्याचा कसोशीने पोलीस प्रशासन शोध घेत आहे, पण पोलीस प्रशासनाने या ठिकाणी एनडीआरएफ टीमला सुद्धा पाचारण केलं होतं, पण त्यांनाही एनडीआरएफ टीमला सुद्धा अपयश आलेलं आहे त्या मुलाला शोधायला। त्यानंतर आता आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापनाची जे धनंजय कोकणे आहेत त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। बोटिंग मार्फत आता या ठिकाणी शोधण्याचं काम चालू आहे। पोलीस प्रशासनाचे आपले अधिकारी साहेब आहेत, ते सांगतील आता आपल्याला काय कशा पद्धतीने या ठिकाणी शोधकार्य चालू आहे। सर नमस्कार, कशा पद्धतीने शोधकार्य चालू आहे? 22 जुलैला मोदे पाटण या गावातील मुलगा आपण पाहूयात, तरी पण बॉडी सारखं काहीतरी दिसतंय। तर आता तर या ठिकाणी आता ते ज्या मुलाचा शोध घेत आहेत, पण तो मुलगा का नाहीये हा, कारण हे वेगळंच काहीतरी गटुडा आहे, पण प्रयत्न चालू आहेत आता या ठिकाणी। आता या ठिकाणी सगळीकडे शोध मोहीम चालू आहे। धरणाच्या कडेकडेने आता बोटीचं शोध कार्य चालू आहे, आपण पाहतोय। आपल्या बरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी PSI घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI पवार साहेब आहेत, त्यांना आता विचारणार आहोत आपण। पवार साहेब, आता नेमकं कसं काय शोध कार्य चालू आहे आपल्या या पद्धतीने? 22 जुलै रोजी पाटण गावातील मुलगा नामे दीपक खाडे हा त्याच्या शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी जे मोटर इंजिन आहे ते काढण्यासाठी ओढ्यामध्ये गेला होता। त्या दरम्यान तो त्या ओढ्यामध्ये वाहून गेलेला आहे। जेव्हा आम्हाला माहिती मिळाली त्या दिवसापासून आम्ही सतत या धरणामध्ये तसेच ओढे नदी नाल्यात आम्ही शोध घेत आहोत। आमच्या सोबत घोडेगावचे जी रेस्क्यू टीम आहे ती सुद्धा आमच्या सोबत प्रयत्न करत आहेत, शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही त्याचप्रमाणे एनडीआरएफच्या टीमला सुद्धा इथे पाचारण केलेलं होतं, त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेत, परंतु ती जी मृतदेह आहे ते अद्यापर्यंत मिळून आलेलं नाही। आज सुद्धा आम्ही या डिंबे धरणाच्या काठाला शोध घेत आहोत, जेणेकरून समजा जर बॉडी जर फुगून जर इकडे आली असेल काठाला तर ती आपल्याला सापडेल, याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद। याबरोबर आपल्या बरोबर रेस्क्यू टीमचे धनंजय कोकणे सर आहेत, त्यांना विचारणार आहोत। सर नेमकं कोणत्या कशा पद्धतीने रेस्क्यू टीमचं कार्य चालू आहे? काय 5 दिवसापूर्वीच ही घटना घडलेली आहे। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अजूनही त्या मुलाची जो काही हरवलेला आहे त्याचे कोणते अजून ठाव ठिकाणा लागलेलं नाही। त्यासाठी आता हे आपली निसर्ग साथ संस्था आणि घोडेगाव पोलीस विभागातील सर्व एकंदर याची आम्ही शोध घेत आहोत। यामध्ये तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार वाघ साहेब तसेच नवीनच नियुक्त झालेले मान्य तहसीलदार सारंग साहेब यांच्या सूचने आणि मार्गदर्शनानुसार आम्ही हे रेस्क्यू कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत। अवघड आहे, कारण एवढा प्रचंड जलाशय आणि त्याच्यामध्ये 5 दिवसापूर्वी
हरवलेला तो मुलगा शोधणं म्हणजे तसं अवघडच आहे. परंतु आपलं प्रयत्न करणं आपलं काम आहे. खरं तर या धरणात मोठमोठे मासे असल्यामुळं कदाचित जी काय बॉडी असेल त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डॅमेज विजा झालेली असेल, तरी पण आपलं प्रयत्न करणं हे काम आहे. पाहूया, प्रयत्नाला यश यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण की ज्या कुटुंबातला तो माणूस, जो मुलगा हरवलेला आहे, त्यांच्या दुःखाची कल्पना आम्ही करू शकतो. त्यामुळं आपल्याला आपलं हे कामच आहे की हे केलं पाहिजे आणि त्याला यश मिळावं ही आमची सर्वांची अगदी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रयत्न करत आहोत. पाहूया किती आपल्याला यश मिळतंय ते. धन्यवाद. इथं इथं काय इथं 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 काय आता या ठिकाणी आपण पाहतोय की कानाकोपऱ्यात या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. एक कानाकोपरा शोधण्याचं काम या ठिकाणी एनडीआरएफ टीम या ठिकाणी रेस्क्यू टीम करत असल्याचं आपल्याला दिसतंय.